महत्त्वाची बातमी समोर येते। वर्षा बंगल्यावर रात्री भाजप नेत्यांची बैठक झाली आहे। राधाकृष्ण विखे आणि गिरीश महाजनांची फडणवीसांसोबत चर्चा झाल्याचं कळत आहे। दरम्यान एका तासाच्या चर्चेनंतर हे दोन्ही नेते बाहेर आले। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। वर्षा बंगल्यावर रात्री भाजप नेत्यांची महत्त्वाची अशी बैठक झाली आहे। राधाकृष्ण विखे आणि गिरीश महाजनांची फडणवीसांसोबत चर्चा झाली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय अधिक माहिती या संदर्भात? दीपाली, मंत्री उपसमितीचे प्रमुख असणारे राधाकृष्ण विखे पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। अर्थात काल माजी न्यायमूर्ती शिंदे आणि कोकण विभागीय आयुक्त सूर्यवंशी यांनी जरांगेंची भेट घेतली। जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य तात्काळ करू शकतो आणि पुढच्या काही दिवसांमध्ये काही सकारात्मक काही गोष्टी घडू शकतात अशा अनुषंगाने चर्चा केल्यानंतर सर्व मंत्री उपसमितीला या संदर्भात ब्रीफिंग देण्यात आलं होतं। या संदर्भातली माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याची माहिती आता मिळत आहे। मुळात जरांगेंच्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी कालावधी लागणार आहे आणि काही मागण्या मान्य होऊ शकत नाही असं स्पष्ट राज्यातल्याच काही मंत्र्यांनी जगजाहीर माध्यमांसमोर सांगितलेलं आहे। आता प्रश्न राहतो की ज्या मागण्या मान्य होऊ शकतात अशा मागण्यांच्या पूर्तता करण्यासाठीचा कालावधी, जरांगेंचं मत आहे की तात्काळ या मागण्या पूर्ण कराव्यात, मात्र प्रशासकीय कामकाजासाठी कोणत्याही कालावधी लागतो आणि तो मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही चर्चा झालेली आहे। आता ज्या गोष्टी सकारात्मक पद्धतीने सोडवू शकतात त्यावर चर्चा झालेली आहे आणि जरांगेंचं मन उडवणं किंवा त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याचं काम मंत्री उपसमितीच्या वतीने केलं जात आहे। या दृष्टिकोनातून या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांची समवेत विखे पाटील आणि महाजनांनी चर्चा केलेली आहे। आज देखील विखे पाटील यांच्या रॉयल्स्टन या शासकीय निवासस्थानी बंगल्यावर मंत्री उपसमितीची बैठक होण्याची शक्यता आहे। दुपारी ही बैठक होईल असा साधारणतः एक अंदाज आहे आणि आज देखील जरांगेंच्या ज्या काही मागण्या काल सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलेला आहे, काही गोष्टींवर मंत्री उपसमिती सुद्धा मान्य झालेली आहे। या दृष्टिकोनातून काही निरोप घेऊन माजी न्यायमूर्ती शिंदे आणि कोकण डिव्हिजन कमिशनर सूर्यवंशी हे परत एकदा जरांगेंची भेट घेत आहेत का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। निश्चितच धन्यवाद सागर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।